हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत पोएम अ पॅरडी. त्यात दोन पोएम आहेत एकत्र. एकाचे पोएट आहे आयझॅक वॅट्स आणि दुसऱ्या पोएम जी क्रॉकोडाईल वरती आहे त्याचे पोएट आहे लेविस कॅरल. ओके, तर ह्या पोएम मध्ये हे जे पोएट आहेत त्यांनी एक फनी वे मध्ये ही पोएम लिहिली आहे. त्यात हनीबी काय करते, कसं आपलं घर सांभाळते, कसं नेक्टर जमा करते, कसं काम करते, हार्डवर्क करते हे दिलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो जो क्रॉकोडाईल आहे तो खूप हुशार आहे आणि खूप चपळतेने तो कसे शिकार करतो आणि काय काय करतो हे सगळं मांडलं आहे. तर चला एक एक स्टॅन्झा आपण समजून घेऊया. फर्स्ट आहे, हाऊ डॉट द लिटिल बिझी बी. हाऊ डॉट द लिटिल बिझी बी इम्प्रूव्ह इट्स शायनिंग आर. तर जी लिटिल बिझी बी आहे, हनी बीला बिझी बी बोलतात कारण ती सतत काय ना काय तिचं चालू असतं. ती कधी शांत नसते. एकतर नेक्टर जमा करत असते, नाहीतर मग तिच्या बी हाईव्ह मध्ये जाऊन मध जमा करते, काय ना काय काम करत असते. तर तिला बिझी बी बोललं आहे. ओके, तर ती इम्प्रूव्ह करते आहे स्वतःला इच शायनिंग आर. जसा जसा दिवस उगवत चालला आहे तसं ती अजून अजून काम करत चालली आहे. अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर. तर ती दिवसभर हनी जे आहे नेक्टर किंवा मध हे जमा करत आहे. कुठून? तर जे प्रत्येक फूल जे ओपन झालेलं आहे, फुललेलं आहे त्याच्यातून. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स. हाऊ स्किलफुली म्हणजे एकदम प्रोफेशनली, एकदम मन लावून ती तिचं काम करते आहे आणि ती बिल्ड हर सेल. छोटे जे भाग असतात हनीकोम मधून त्याला आपण सेल्स म्हणतो. हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स. तर ती ते वॅक्स जे आहे हनीकोम मध्ये ते पण एकदम नीटली, एकदम स्वच्छतेने ती स्प्रेड करते आहे. अँड लेबर्स हार्ड टू स्टोर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स. तर ती लेबर्स म्हणजे खूप मेहनत करते आहे ते स्टोर करण्यासाठी त्या बी हाईव्ह मध्ये. तिचा जो पोळा आहे त्याच्यात ती जो नेक्टर आहे, जे मध आहे ते एकदम हुशारीने आणि एकदम स्वच्छतेने जमा करते आहे. ठीक आहे, स्वीट फूडशी मिक्स करते, खूप गोड असतं. ओके, दुसरा भाग बघूया आपण. हाऊ डॉट द लिटिल क्रॉकोडाईल. आता इथे क्रॉकोडाईल बद्दल म्हटलं आहे. हाऊ डॉट द लिटिल क्रॉकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. तर जिकडे बी आहे, हनी बी मेहनत करून आपला दिवस आणि आपलं काम वाढवत चालली आहे, बिझी होत चालली आहे. तर ह्या दुसऱ्या बाजूला हा जो क्रॉकोडाईल आहे हा आळशी आहे. ओके, आणि काय करतो आहे तर स्वतःची जी शेपूट आहे, शायनिंग टेल म्हटलं आहे का, कारण जे पाण्यामुळे त्याची शेपटी सुद्धा चमकते. तर हा काय नाही करत आहे, फक्त स्वतःची जी शेपूट आहे ती चमकवतो आहे. अँड पोर्स द वॉटर ऑफ द नाईल. नाईल ही एक रिव्हर आहे. ओके, तर त्याचं पाणी तो स्वतःच्या शेपटीवर पाडून घेतो आहे ऑन एव्हरी गोल्डन स्केल. तर जे सूर्य आहे त्याच्यामुळे त्याची शेपटीवरती जे खवळे आहेत, ओके, जे स्केल्स आहेत ते चमकत आहे. कसं? गोल्डन कलरचे दिसत आहे. ओके, तर ती नदीचं पाणी तो त्याच्या शेपटीवर टाकत आहे आणि आपले खवळे किंवा स्केल्स चमकवत आहे. हाऊ चिअरफुली ही सीम्स टू ग्रीन, हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज. तर इकडे बघा तो काय करतोय, चिअरफुली म्हणजे हसत एकदम, सीम्स टू ग्रीन, ग्रीन म्हणजे अशी मोठी स्माइल देतो आहे. ओके, हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज. तर तो त्याचे जे पंजे आहे असे पूर्ण असे पसरवतो आहे आरामात. अँड वेलकम्स लिटिल फिश इन विथ जेंटल स्माइलिंग जॉज. जॉज म्हणजे काय, तर ह्याचे जे जबडे आहेत ते असे मोठे होतात ना, तर तो जेंटली ते ओपन करतोय आणि हसल्यासारखं करतोय मस्तपैकी आणि त्याच्या तोंडात ते छोटे छोटे मासे आपोआप जात आहेत. तर एका बाजूला जी हनीबी आहे ती खूप कष्ट करते आणि एकदम नीटनेटकेपणे राहते आणि हा दुसऱ्या बाजूला हा क्रॉकोडाईल आहे जो खूप हुशार आहे, कनिंग आहे, जो काहीच नाही करत आहे, आराम करतो आणि फक्त खाण्याचं काम करतो आणि तो खूप शातीर आहे. हे दोन जे पार्ट्स दिले आहेत ह्यात तुम्हाला डिफरन्स कळलं की नाही नक्की कमेंट करून सांगा. मी कोणती पोयम नेक्स्ट एक्सप्लेन करू हे सुद्धा सांगा. बाय अँड ऑल द बेस्ट, टेक केअर.